विरोधी पक्षनेते वडेट्टीवार बोलतायत। निवडणुकीच्या तोंडावर यांना तीच फळं कडू लागायला लागली असा त्याचा अर्थ होतो। रवींद्र वायकरांना मुंबई पोलिसांनी क्लीन चिट दिलेली आहे त्यांच्या हॉटेल संदर्भात। नाही, जो भाजपमध्ये जाईल तो स्वच्छ होऊन बाहेर येईल हा नाराज आहे। त्यांची वॉशिंग मशीन एवढी आहे, वॉशिंग मशीन भाजपाची आहे, कमल हा पावडर आहे, त्यामुळं कमल छाप पावडर टाकला आणि मशीनमध्ये घातलं भाजप मशीनमध्ये की तो माणूस धुवून स्वच्छ होऊन बाहेर निघतो। हे आतापर्यंतचा अनुभव आहे, त्यात काही फार नवीन आहे असं नाही। म्हणजे आरोप करायचे आणि सोबत घ्यायचं आणि सोबत घेऊन त्यांचे सगळे प्रकरण संपवून टाकायचे। पुण्यामध्ये एका महिला पोलीस अधिकाऱ्याला कारवाईला गेल्यावर पेट्रोल टाकून जाण्याचा प्रयत्न झाला। आता आत्मचिंतन करावं गृह खात्याने, गृहमंत्र्यांनी। कायदा सुव्यवस्थेचं काय स्थिती आहे, किती बिकट झाली आहे आणि किती भयावह झाली आहे। दिवसाढवळ्या अधिकाऱ्यावर जर पेट्रोल टाकून जाण्याचा प्रयत्न होत असेल पोलीस अधिकाऱ्यांचा, दिवसाढवळ्या तरुणींना रस्त्यावर पेट्रोल मारलं जात असेल, तर हे राज्य हे आता कायदा आणि सुव्यवस्थेचा लवलेशही राहिला नाही राज्यात। ही परिस्थिती आता निर्माण झाली आहे। असं पावसाची मोठी तूट आहे, काही भागामध्ये दुबार पेरणीचं संकट आहे, मोठा संकट आहे दुबार पेरणीचं। पावसाने आता सलग काही भागामध्ये, काही जिल्ह्यामध्ये अजिबात पाऊस आला नाही आणि जमिनीची पापुंद्रा सुद्धा ओला झाला नाही। त्यामुळे जी काही पेरली होती, पावसाची प्रतीक्षा, पावसाचा अंदाज घेऊन जी पेरणी झाली होती ती आता संपूर्ण वाया गेली आहे। याचा आम्ही उद्याला परवाला आम्ही हा विषय मांडू। लगेच दुबार पेरणीसाठी बियाणे आणि मदत शेतकऱ्याला सरकारनं केली पाहिजेत, ही मागणी आमची उद्या परवा असणार आहे। काल सरसंघचालक आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली संघ मुख्यालयात। आगामी काळातली जे काही निवडणुका आहेत, लोकसभेत झालेला पराभव, या सगळ्याच्यावर चर्चा झाल्याची माहिती नाही। चांगलं आहे ते, शेवट आहे तर विचारधारा तीच आहे ना। ज्या विचारधारेशी ते जोडले आहेत त्यांची मदत लागतेच। जरा नशा आली होती मनामध्ये डोक्यात दिल्लीतल्या काही नेत्यांना की आम्ही भारतीय जनता पक्षाला आता संघाची गरज नाही, पण आता निकालानंतर पुन्हा संघाची गरज पडली असेल, तो त्यांचा अंतर्गत विषय आहे। पण विचारधारेवर जो पक्ष ज्या उभा आहे त्याच्याबरोबर त्याच्याशिवाय त्यांना पर्याय नाही आणि तो विचार म्हणजे मनुस्मृती जपणाराच विचार आहे। तो बहुजनावर लादून निवडणुका जिंकण्याची स्ट्रॅटेजी ते उत्तम करू शकतात, त्याचा तो एक भाग आहे। जरांगे पाटील आजपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहे, असं कळतं की आज राज्य सरकारचं शिष्टमंडळही लवकरच त्यांना भेटणार आहे।